सविताच्या किचनमध्ये आज बनत आहेत सुरणाची कापं. त्याच्यासाठी ही सुरणाची कापं घेतली आहेत. त्याला लाल तिखट, हळद, मीठ, मसाला, हिंग हे सगळं लावून ठेव आणि कोकमाचं पाणी हे सगळं लावून ठेवलंय. त्याच्यात हे गव्हाचं पीठ आणि रवा एकत्र करून त्याच्यात मीठ आणि मसाला थोडासा घालून ह्याच्यात ती घोळवून मग आणि तेल आता ह्याच्यात घालते. तव्यावर तेल घालते. कापं बुडण्या एवढं तेल घालायचं, कारण ती भाजली पाहिजेत कापं म्हणून. एवढं तेल घातलं मी. हे 4 चमचे तेल असेल. आता मी हे एक एक काप घेऊन ह्या मच्छी कशी फ्राय करतात तशी फ्राय करणार. हे एक एक सुरणाचं काप मी असं फ्राय करणार. हे सुरणाचं काप आणि तिखट डाळ भात खाल्लं तर खूप छान लागतं. करून बघा. थोडंसं वरून तेल घालते. एक मिनिट. झाकण ठेवते थोडा वेळ शिजण्यासाठी. त्यावरचं झाकण काढते. आता हे एक एक परतून घेते. अशी एका साईडने भाजली आहेत. आता ही दुसऱ्या साईडने भाजायला आहेत, परतून घेते. भाजायला ठेवलं. आता ही सुरणाची कापं दोन्ही साईडने झाली आहेत. ही मी काढून घेते. गॅस बंद करते. काढून घेते सगळी. ही अशी कापं जर तुम्हाला सुरणाची आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कॉमेंट करा. थँक्यू.